नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी रिपोर्ट बघणार असते तेव्हा जीवा तिला म्हणतो, नंदिनी नको ना बघू ते रिपोर्ट. तर नंदिनी म्हणते, आता परत? ठीक आहे, ठेवून द्या, मी नाही बघत. जीवा म्हणतो, नंदिनी तू ओके तर आहे ना? तर नंदिनी म्हणते, तुम्हाला काय अपेक्षित आहे? मी काय करायला हवं? रडायला हवं? स्वतःला दोष दिला पाहिजे? नाही, पण मी देऊ शकत नाही. मला एक बाई म्हणून खंबीरपणे उभं राहावं लागेल, तरच एक मी आई म्हणून. तेवढं ती शांत होते. खाली बायका जमल्या असतील, मी येते. परत थांबते आणि त्याला विचारते, तुम्हाला मी काल प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर मिळालं? जीवाकडे काही उत्तर नसतं. तेव्हा नंदिनी म्हणते, जेव्हा मिळेल तेव्हा मला सांगा. तू निघून जाते. रम्या काव्याला विचारते, तुला बाळ हवं आहे ना? काव्या काही बोलत नाही. व सगळं किती छान आहे ना. 1 वर्षाच्या आत तू गुड न्यूज दिली आणि बाळ झाल्यानंतर तोही त्याचा अभ्यास करेल आणि तू पण तुझा आयएसचा अभ्यास करशील. किती छान वाटेल बघायला. काव्या तिला सांगणारच असते. परत ती पाण्याची बॉटल काढते, पाणी पिते. सांगणार तेवढ्यात विजयचा कॉल येतो. रम्या म्हणते, विजय. काव्या म्हणते, ठीक आहे, तू बोलून घे, मी बसते गाडीत. रम्या बाजूला येते. युजलेस विजय को त्या वेळेला कॉल करत बसतो. रिसीव करते. हो बोल विजय. तर घरी सगळ्या बायका जमलेल्या असतात. तेव्हा आशा म्हणते, आपण आज अशाच एका विषयावर बोलणार आहोत. मूल होत नसेल तर त्याला दुसरा ऑप्शन असू शकतो, तो आपण का वापरत नाही? नंदिनी बोलते ना. त्यानंतर नंदिनी उभी राहते. मूल होत नाही तेव्हा दत्तक घेण्याचा पर्याय असतोच. तुमच्यापैकी कोणाकोणाची तयारी आहे मूल दत्तक घेण्याची? तर जीवा रूममध्ये विचार करत असतो. नंदिनीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? मूल हवं असेल पण होत नाही तर काय केलं पाहिजे? त्याला आठवतं, हो, मूल दत्तक घेऊ शकतो आपण. नंदिनीला जाऊन सांगू का हे? तर सगळ्या बायका एकमेकीच्या तोंडाकडे बघतात. कोणीही बोलायला तयार नसतं. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो सांगा ना, संकोचपणे बोला. आहे कोणाची तयारी मूल दत्तक घेण्यासाठी? तिथे वसू आत्या येतात. काय झालं, कोणीच तयार नाही का मूल दत्तक घ्यायला? तर नंदिनी येते, काय वसू आत्या, थांबा ना जरा, बोलतो व्हायला थोडा वेळ लागेल त्यांना. त्यातलीच एक बाई म्हणते, मी तर माझ्या लेकाला आणि सुनेला कधीपासून सांगते की मूल होऊ द्या, नाहीतर दत्तक तरी घ्या. तेव्हा मूल होऊ द्यायचं. सूनबाई तिच्या जॉबमध्ये व्यस्त आणि मुलगा नोकरीसाठी परगावी व्यस्त, आणि आता काही करून मूल होत नाही. सांगते मूल दत्तक घ्या तर घ्यायला तयार नाही. वसू आत्या म्हणतात, पण खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं. दुसऱ्याचं मूल घरी आणायला तयार आहात तुम्ही. मूल असावं ना तर आपल्या रक्ताचं, नाहीतर काय अर्थ आहे ना या सगळ्याला. त्या बाईची सून म्हणते, तर मूल दत्तक जरी घ्यायचं म्हटलं तर आम्हाला झेपणार आहे का सगळं? त्याला पूर्ण वेळ द्यावा लागणार आहे, त्याला काय हवं नको सगळं बघावं लागेल. तर तिच्या सासूबाई म्हणतात, झेपणार का नाही? मी तर अजूनसुद्धा धडधाकट आहे, तुम्हाला काय झालं आहे दमायला? वसू आत्या म्हणतात, मी खरं सांगू का, मला तर हे दत्तक बित्तक आवडतच नाही. तर दुसऱ्या बाई म्हणतात, हो मला पण नाही आवडत हे दत्तक प्रकरण. स्वतःच्या रक्ताचं वगैरे ते जाऊ दे, पण तो मुलगा दत्तक आहे हे आपल्या मनातनं जात नाही आणि त्याच्या मनातनं पण जात नाही. आमच्या शेजारी असंच एका मुलाला दत्तक घेतलेलं होतं. त्याला जेव्हा कळालं तो घर सोडून निघून गेला. मग काय उपयोग दत्तक घेण्याचा? वसू आत्या म्हणतात, म्हणजे तुमच्या सुनेला हे सगळं माहिती असताना सुद्धा मूल दत्तक घ्यायचे का? तेव्हा ती सूनबाई म्हणते, माझं तर लग्न आधीच ठरलं होतं, एक मूल स्वतःचं आणि दुसरं मूल दत्तक. तर तिचं कौतुक सगळेच करतात. मालिनी काकू पण म्हणतात, अरे वा खूपच छान, हे तुमचं लग्न आधीच ठरलं होतं. नंदिनी पण कौतुक करते, किती छान विचार आहेत तुमचे. त्या सासूबाई म्हणतात, वावा काय, माझी दोघं मुलं माझी स्वतःची आहेत, तरी पण दोघंही कचा भांडतात. आणि दत्तक घेणारं मूल आणि स्वतःचं मूल दोघं एकत्र आल्यानंतर काय होईल? तर मालिनी काकू म्हणतात, हो तसाही विचार केला पाहिजे. म्हणजे असं नाही, मला त्यांचं सगळंच म्हणणं पटतंय, पण त्यांचं बोलणं पण व्हॅलिड आहे ना गं. तिथे एक महिला अशी असते की तिला बोलता येत नाही. ती सगळ्या गोष्टी लिहून ठेवत असते. ती नंदिनीला बोलवते आणि ते वाचायला लावते. पार्थ ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि त्याचा फोटो बघत असतो लॅपटॉपवर. हसू मला कुठल्याही परिस्थितीत परत आणावं लागेल. काव्याला फोन करतो, काय करताय तुम्ही? काव्या सांगते, अभ्यास करते. तर पार्थ म्हणतो, पाणी पिलं का तुम्ही? अहो 1 तासामध्ये मी 4 वेळा वॉशरूमला जाऊन आली, डिस्टर्ब होतंय मला यामुळे. पार्थ म्हणतो, प्रत्येक नवऱ्याला वाटतं की आपल्या बायकोला कसा त्रास होणार नाही, पण काही गोष्टी अशा असतात की त्या नाही वाटून घेता येत ना. माझ्याकडनं जर पॉसिबल असतं ना तर 2 फेऱ्या वॉशरूमला जाण्याच्या मी घेतल्या असत्या. काव्याला ते ऐकून हसू येतं.
हो, असं काय बोलताय पार्थ तुम्ही? पार्थ म्हणतो, तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं ना, मला तेच पाहिजे होतं. ओके, तुम्ही अभ्यास करा, मी आता नाही डिस्टर्ब करत तुम्हाला. तर रम्या ऑफिसमध्ये असते. विजयचा कॉल आल्यानंतर, आता याचा कशाला कॉल आला? सारखा बोर करत असतो. हो, बोल विजय. रात्रीनंतर तुला कोणी काही बोललं तर नाही ना? तेव्हा रम्या म्हणते, तू इतका दम दिला होता की मला कोणाची बोलायची हिंमतच नाही झाली. तेव्हा विजय म्हणतो, आईंचा फोन आला होता, म्हणजे तुझ्या आईंचा. त्या म्हणत होत्या की तुम्ही लवकर का नाही आलात रम्याच्या आयुष्यात. रम्या तर डोक्याला हात लावते ते ऐकून. मी सांगितलं, मी आता आलो आहे ना, आणि तुला जर परत कोणी बोललं ना, तर तू फक्त एक फोन कर मला. समोरच्याची अशी दुखती नस दाबेल ना. रम्या म्हणते, अच्छा. विजय म्हणतो, काल रात्री दाबली ना पारची दुखती नस. त्या दोघांना जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये बघितलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं, त्या दोघांमध्ये प्रेग्नन्सीबद्दल काहीतरी बिनसलं आहे. मी मनातच विचार करते, म्हणजे जे मला आणि आईला कळालं होतं, विजयच्या सुद्धा लक्षात आलं ते. कामाचा माणूस आहे हा. रम्या म्हणते, आपण नंतर बोलूयात का? मला मीटिंगसाठी बोलवत आहे. फोन ठेवून देतात दोघं पण. नंदिनी ओळख करून देते, ही राधिका. तिला बोलता येत नाही पण ऐकू येतं. तिने काही मुद्दे लिहिले ते मी तुमच्यासमोर वाचून दाखवते. त्याच वेळेला जीवा पण येतो तिथे. दत्तकसुद्धा चालेल, पण बाळ हवं आयुष्यात. मी 3 महिन्याची मुलगी दत्तक घेतली. खूप अडचणी आल्या, भरपूर कागदपत्र, पैसे, वेटिंग पिरियड. शिवाय मला बोलता येत नाही म्हणून जजनी मला विचारलं, बाळावर संस्कार कसे कराल? मी त्यांना इशाऱ्यानेच सांगितलं, बोलता नाही आलं तर काय झालं, पण माझ्या नवऱ्याला येतं ना बोलता. तो त्याला शब्दांची भाषा शिकवेल आणि मी भावनांची. नशीब जजने ते ऐकलं. ती आली त्या रात्री माझ्या कुशीत अशी काही झोपली, जणू काही माझ्याच कुशीत होती जन्माला आल्यापासून. मग काय रोजचे रंगरूप सगळंच बदललं. नवीन बडबड, नवीन शिक्षण. आपण आपल्या मुलांना सगळं काही शिकवतो, पण ते सगळं काही ऐकतातच असं नाही ना. आणि जुळणार असेल ना, तर गोष्टी आपोआप जुळतातच. सगळे खुश असतात. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की मालिनी काकू नंदिनीला सांगतात, 5 वर्ष झाली आणि तरी देखील तुम्हाला मूल होत नाही आहे, तर विचार करूया ना दत्तक घेण्याचं. आता काही गरज नाही आहे. तेव्हाच तिथे जीवा येतो. लगेच मान्य केलं. मूल दत्तक का नको? तर काव्या रडत असते. बाळ होणं खूप सुंदर गोष्ट आहे हो, पण आपल्या बाबतीत वेळ चुकली असं वाटत नाही का तुम्हाला? पार्थ तिला जवळ घेऊन शांत करतो. तर दोघांचं बोलणं रम्या बाहेर उभी राहून ऐकत असते. बाळ आई वडिलांना जवळ आणतं असं ऐकलं होतं, पण यांचं बाळ यांना दूर करूनच राहणार. हसू येत असता. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.